रसिको नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे किंवा आज मी ज्या विषयावरती माझं मत मांडणार आहे तो आजचा माझा विषय आहे पुस्तकांचा सहवास. पुस्तकांचा सहवास आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटतो. खरं तर आपल्याला पुस्तकं ही अगदी बालपणीच भेटतात बरं का. अंगणवाडीपासून ते अगदी केजी टू पीजी ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्या शिक्षण प्रवासामध्ये पुस्तके हाच आपला सोबती असतो. आणि पुस्तकाशी जर एकदा का तुमची मैत्री झाली की तुम्हाला इतर कुठच्याही मित्राची गरज पडत नाही. कारण का माहितीये का, पुस्तकांकडे केवळ छापलेला मजकूर इतक्याच मर्यादित अर्थाने अजिबात बघता येणार नाही. म्हणजे लोकांना जर वाटलं की पुस्तकांमधलं ज्ञान जे आहे ते फक्त कागदांवरती छापलंय, चला वाचलं दिले टाकून, असं होत नाही. पुस्तकं आपल्याला खरं तर बरंच काही शिकवत असतात, बरंच काही देत असतात. त्यामुळं तसं न करता पुस्तकांनाही खरं तर जीव असतो बरं का. असतो की नाही? असतो. भले ते निर्जीव असतील, पण त्यात भरलेली जी ज्ञानसाधनं आहे ती आपण वाचतो म्हणून त्याला जीव आहे. त्यांना एक स्वतःचं व्यक्तिमत्व देखील आहे. पुस्तकं जी आहेत की नाही ती आपल्याशी काही ना काहीतरी बोलण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. ते काहीतरी सांगू इच्छितात, बोलू इच्छितात. अनेकदा आपल्याला की नाही पुस्तकं भविष्याच्या, वर्तमानाच्या कथा सांगतात, गोष्टी सांगतात. आणि पुस्तकांच्या जगात एकदा का माणूस गेला की त्याला त्यांचा सहवास अगदी हवाहवासा वाटतो. गरज असते खरं तर आपल्या माणसांना अशी, म्हणजे पुस्तकांना सगळंच असतं. व्यक्तिमत्व आहे, त्यांची एक वेगळी ओळख आहे. फक्त गरज या सगळ्यासाठी याची आहे की आपण त्या पुस्तकांशी खरं तर बोलण्याची, मनमुक्त मनमोकळा संवाद साधण्याची. आणि एकदा का तुम्हाला पुस्तकांशी मैत्री करायला जमली, त्यांच्याशी संवाद करता आला, त्या पुस्तकांसोबत तुमची मैत्री जुळली आणि छान असं घट्ट नातं निर्माण झालं की मग पुस्तकांकडनं तुम्ही फक्त आणि फक्त भरपूर घेत राहायचं. जमेल तेवढं आपल्या मेंदूमध्ये साठवायचं. कारण म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. पुस्तकं हे आपले गुरु आहेत बरं का. पुस्तकं आपल्याला बरंच काही देत असतात. म्हणून परमेश्वराने आपल्याला एकदाच आयुष्य दिले आणि ते एकदाच मिळतं, आहे की नाही? फार महत्वाचं मोठं आयुष्य असतं सगळ्यांना. त्या आयुष्याचा पुरेपूर आपण वापर केला पाहिजे. मग त्या आयुष्यामध्ये आयुष्य एकदाच मिळाले, मग ह्या एकाच आयुष्यामध्ये आपण अनेक आयुष्य जगण्याचा जो अनुभव किंवा आनंद जो आहे तो आपल्याला कोण देऊ शकतो माहितीये? केवळ पुस्तकेच देतात. एका आयुष्यात आपण अनेक आयुष्य जगतो. म्हणजे पहा, तुम्ही जर एखाद्या गरीब लोकांची आत्मव्यथा किंवा आत्मवृत्त वाचलं, तुम्हाला गरीब दिसतील. उद्योगपतींच्या आत्मकथा वाचल्या, उद्योगपती दिसतील, आहे की नाही? शूरवीरांच्या वाचल्या, तिथनं तुम्हाला काहीतरी ज्ञान भांडार मिळेल. असं करता करता तुम्हाला बरंच काही साधता येतं. शिवकथा वाचायला आपण जेव्हा लहान असताना शिवकथा वाचतो, रामायण वाचतो, महाभारत वाचतो. शिवकथा वाचल्या की त्याच्यातून तुम्हाला समजतं की शब्दातलं इतिहास जागा आणि जिवंत होतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारखे जे जे महापुरुष झाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्यांच्या सगळ्यांच्या गाथा तुम्हाला या इतिहासातून वाचायला मिळतात. वनांसंदर्भात जर काही वाचलं तर जंगलाबाबतचं वर्णन वाचताना तुम्हाला घनदाट अरण्य, आहे की नाही, सृष्टीची मनमोहक असणारी जी काही रूपं आहेत ती सगळी वाचायला मिळतात. आणि शिवाय विशेष म्हणजे पुस्तकं जी आहेत ती आपल्या ह्या सगळ्या माध्यमातून, पुस्तकं जसं आपल्याशी बोलतात तसं आपलंही खरं तर पुस्तकांसोबत संवाद होत असतो. एखादं विनोदी संग्रहांचं विनोदात्मक पुस्तक जर तुम्ही वाचलं, विनोदी कथेवर आधारित वगैरे, तर त्यातनं तुम्हाला भन्नाट आणि छान गमतीदार, मनाला प्रसन्नता आणि आनंद देणारे विनोद वाचायला मिळतात. लोकांच्या विश्वासामध्ये आपण काय होतो, हरवून जातो. एखादं चरित्र किंवा आत्मचरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थितीवर त्या माणसाने कशी मात केली आणि थोरा मोठ्यांचं एखादं कार्य जे आहे ते आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतं. कारण का, हे सगळं पुस्तकांमुळे शक्य आहे. पुस्तकं हे आपल्या आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारे एक अत्युच्च ज्ञान भांडार आहे असं मला वाटतं. आणि त्यातनं मनोरंजन तर आपल्या सगळ्यांचं होतच, ज्ञान मिळतं, माहिती मिळते, जाणीवा आपल्या प्रचंड संपन्न होतात, वैचारिक प्रगल्भता येते. आणि हे सगळं होत असताना आपल्याला पुस्तकांशी मैत्री करता आली तर आपण शरीराला जसं आवश्यक असणारी जी जीवनसत्व आपण कशातनं मिळवतो, अन्नातनं मिळवतो. तर मन आणि बुद्धी ह्या दोघांचं जर भरण पोषण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला काही जीवनसत्व हवं असतील
तर तुम्ही केवळ पुस्तकांमधनंच हे सगळं साध्य करू शकाल. आणि पुस्तकं तुम्हाला प्रकाशमय वाटा दाखवणारा एक छान मित्र असतो. त्यांच्याशी तुम्हाला नातं जोडता जर आलं तर तुमच्यासारखे तुम्हीच सुखी आहात असं मला या नोटवरती वाटतं. म्हणून प्रत्येकाने पुस्तकांशी भरपूर मैत्री करा, पुस्तकांचा सहवास वाढवा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.